कुठल्याच प्रकारचे केमिकल नाहीयेत, ह्याच्यात कुठल्याच प्रकारचा मेम्ब्रेन नाहीये. ही एक सायंटिफिक सायन्सवाली प्रोसेस आहे. जर इथं सायन्सचे स्टुडंट असतील तर त्यांना माहिती आहे की इलेक्ट्रोलायसिस नावाची प्रोसेस असते सायन्समध्ये, किंवा जे केमिस्ट्रीचे स्टुडंट असतील त्यांना माहिती आहे. तर याच्यामध्ये प्लेट्स लावलेल्या असतात आणि त्या प्लेट्सच्या अगेन्स्ट आपण पाण्याला छानण्याचं काम करतो. म्हणजे काय, तर चांगलं पाणी आपल्याला मिळतं आणि खराब पाणी आपण वेस्टेजद्वारे टाकून देतो, याला म्हणतात आयोनायझर. आयोनायझेशन प्रोसेस किंवा आयोनायझर या शब्दातच लिहिलं, याच्यात आयन्स असतात. थोडक्यात आयन्स म्हणजे काय, जी गोष्ट लाईव्ह असते. मग जर बघितलं तर आयन्स आहेत म्हणजे पाणी जिवंत आहे. मग आतापर्यंत आपण असं कधी बघितलंय का पाणी जिवंत असतं? कधीच ऐकलेलं नाही. मग हे जे मशीन आहे याच्यामधून मिळणारं पाणी जिवंत पाणी असतं. आणि आज आपण जे पाणी पितोय, डेमॉन्स्ट्रेशन नंतर तुम्हाला लक्षात येईल की किती डेंजर लेवलचं पाणी आपण आज पितोय सगळेजण. त्याचबरोबर हे जे मशीन तुम्हाला आउटपुट देतं, तर तुमच्या गरजेनुसार तुम्हाला पाणी मिळतं. थोडक्यात लहान मुलांना पिण्याचं पाणी वेगळं आहे, तुमच्या स्वयंपाकाचं पाणी वेगळं आहे, तुम्हाला पिण्याचं पाणी वेगळं आहे, एखादा आजारी व्यक्ती त्यानं पाणी पिण्याचं वेगळं आहे, त्यानंतर तुमचे भाजीपाला फळं धुण्याचं प्रमाण वेगळं आहे. कारण इथं ऑलमोस्ट 80-90% शेतकरी आहेत आणि सगळे शेतकरी सरसकट सांगतात केमिकल टाकल्याशिवाय उत्पन्न येत नाही. आणि हे जे केमिकल टाकलंय ते तुम्ही पण खाताय आणि तुम्ही कुणाला खाऊ पण घालताय. येस ऑर नो? तर आता सुरुवात आपल्यापासून करूया की भाज्या धुतल्यानंतर त्याचं केमिकल निघून जातं आणि आपण चांगली फळं, चांगल्या भाज्या खाऊ शकतो. हे या पाण्याचं आउटपुट आहे. मग साहजिकच आहे, जर हे शरीरात गेलंच नाही तर आजारी पडतील का माणसं? अरे पडतील का? नाही पडणार. मग पाण्यामध्ये मुख्यतः ज्याला आपण लाईव्ह वॉटर म्हणतो, हेल्दी वॉटर म्हणतो, याला बरेचसे नाव आहेत. हे जिवंत पाणी, त्यानंतर रिस्ट्रक्चर्ड वॉटर म्हणतात, याला अल्कलाइन वॉटर म्हणतात, आयोनाइज्ड अल्कलाइन वॉटर म्हणतात. असे वेगवेगळ्या नावाने या पाण्याला ओळखलं जातं. तर हे पाणी का याला हेल्दी वॉटर म्हणतात, का याला चांगलं पाणी, लाईव्ह पाणी म्हणतात? तर या पाण्यामध्ये मुख्यतः 5 प्रॉपर्टीज असतात. त्यामध्ये पहिली प्रॉपर्टी असते अल्कलाइन प्रॉपर्टी. मग अल्कलाइन प्रॉपर्टी जेव्हा आपण म्हणतो तर हा एक चार्ट असतो. आता बऱ्याच लोकांना माहिती नसेल किंवा आपण आतापर्यंत कधी ऐकलं नसेल, तर असा एक चार्टचं एक संख्या असते ज्याच्यामध्ये 7 पीएच आणि पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन. तर पीएच 7 असेल तर ते न्यूट्रल असतं, म्हणजे कुठलीच रिएक्शन होत नाही त्याच्यावरती. 6च्या खाली म्हणजे 7च्या खाली असेल तर 6, 5, 4, 3, 2 एक ऍसिडिक गोष्टी असतात आणि 7च्या वरती असतात त्या 8, 9, 10, 11 अल्कलाइन असतात. मुळात असं पाणी प्यायची गरज का पडली याचं जर तुम्ही कारण शोधलं तर त्याचं कारण असं आहे, हवेद्वारे, पाण्याद्वारे, जेवणाद्वारे सगळं आपल्या शरीरामध्ये आज केमिकल चाललंय. ऍग्री करताय का तुम्ही? आजूबाजूला पोल्युशन आहे, तेच आपण ब्रीथ करतोय. आपण जे पाणी पितोय, खेड्यांमध्ये पूर्वी पाण्याची परिस्थिती बरी होती, पण आता शेतकऱ्यांनी केमिकल टाकून टाकून तेच पर्क्युलेशन पाण्यामध्ये झाले, तेच पाणी आपण पितोय. जे अन्न खातोय त्याच्यामध्ये केमिकलच केमिकल आहे. मग या सगळ्याच्या गोष्टीतून आपल्या शरीरामध्ये केमिकल जायला लागलंय आणि केमिकल गेल्यामुळं आपली बॉडी ऍसिडिक झाली. आणि याचा पहिला सिम्पटम काय आहे, तर आपल्याला ऍसिडिटी होणं. किती लोक आहेत ज्यांना ऍसिडिटी होत नाही? होत नाही. बर, तुम्ही सगळं खाऊ शकता, पोहे खाल्ल्यावर ऍसिडिटी होत नाही? बर, छान. आता ज्यांना होतीये यांनी समजून घ्या आपल्याला आजाराची सुरुवात झालेली आहे. आणि ज्यांना होत नाही, चांगली गोष्ट होत नाही, होऊ नये म्हणून या पाण्याची गरज आहे. कळतंय का? तर ऍसिडिटी हीच कुठल्याही आजाराची सुरुवात असते. मग आपल्या शरीरामध्ये जे केमिकल गेलं याच्यामुळे बॉडीचा जो पीएच आहे आपल्या, तो 6 पेक्षा खाली वेगवेगळ्या शरीराच्या भागांचा पीएच असतो. तर आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टमचा पीएच सगळ्यात जास्त खराब झालाय. कारण अन्न सगळ्यात पहिल्यांदा कुठं जात आहे? डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये जातं, बरोबर ना? तर इथं तुम्ही आज अल्सर सारखे आजार बघताय किंवा बरेचसे डायजेस्टिव्ह सिस्टमचे आजार, अन्न पचन होत नाहीये, जेवलेलं हे होत नाहीये, असे बरेचसे वेगवेगळे सिम्पटम्स आपल्याला बॉडी ऑलरेडी दाखवते. आणि याला जे ऍसिडिक झाले बॉडी, जे आता केमिकल जात आहेत, याला जर स्टॉप करायचं असेल किंवा शरीरातून बाहेर काढायचं असेल तर याला जे पाणी लागणार त्या पाण्याचा पीएच मिनिमम 8.5 पाहिजे. किती पाहिजे? जर तुमच्या घरी जे पाणी आहे त्याचा जर पीएच 8.5 असेल तर तुम्हाला या पाण्याची गरज नाहीये. काय म्हणलं मी? जर तुम्ही जे घरी आज पाणी पिताय या पाण्याचा पीएच जर 8.5 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या आयोनायझर मशीनची गरज नाहीये. पण जर नसेल तर इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला आयोनायझरची गरज आहे. कळतंय का? मग पाण्यामध्ये जे आता केमिकल आपल्या बॉडीत गेलंय याच्यामुळे बॉडीमध्ये फ्री रॅडिकल्स तयार झाले. म्हणजे काय असतं,
तर जसं एखादी गोष्ट सडते, सडल्यानंतर सडणं म्हणजे काय, ऑक्सिडेशन होणं. जसं ऍपल कट करून ठेवलं तर काळं पडतं, केळी जास्त पिकली तर काळी पडते, किंवा अन्न खूप दिवस जास्त ठेवलं तर ते खराब होऊन जातं, त्याच्यात ऑक्सिडेशन होऊन ते खराब व्हायला लागतं, बुरशी लागायला लागतात. मग असंच आपल्या शरीरामध्ये गेलेले